एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? या व्हिडिओची प्रतीक्षा बऱ्याच लोकांना आहे, म्हणजे जे कोणी गार्डनर असाल त्यांना या व्हिडिओची प्रतीक्षा होती. बऱ्याच कमेंट्स येत होत्या की एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो बनव म्हणून. तसं तर मी माझ्या डेली व्लॉग्समध्ये तुम्हाला बऱ्याचशा गार्डनिंगबद्दल जे असते ते टिप देत असते, पण आज म्हटलं एकाच व्हिडिओमध्ये अशा टिप्स देते ना ज्याच्याने तुमचे पैसे पण जास्त खर्च होणार नाही आणि तुमची गार्डनिंग पण सोपी होऊन जाईल. माझ्या झाडांना इतके फुलं कसे येतात हे सगळ्यांना आश्चर्य करणारी गोष्ट असते. आता त्याच्या मागचं सिक्रेट जे आहे ते थोडं थोडं करून जे आहे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं आहे. तर तुम्हाला गार्डनिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. झाडांना पाणी देणं इतकं महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे. मी माझ्या झाडांना पाणी तेव्हाच देते जेव्हा त्यांची वरची माती जी असते ना ती पूर्णपणे सुकलेली असते. झाडांचे कुठले टाईप्स तुम्ही लावले त्यावर पण डिपेंड असतं. जर झाडांच्या पत्त्यांमध्ये जर खूप जास्त पाणी असलं ना तर त्यांना एवढं जास्त पाणी लागत नाही. तर तुम्ही नेहमी ना, म्हणजे कुठलंही झाड असू द्या, इनडोअर आउटडोअर कुठलंही प्लांट असू द्या, त्याची वरची माती सुकली ना की लगेच झाडांना जे आहे ते भरगच्च मस्त पाणी देऊन द्यायचं. उन्हाळ्यामध्ये दिवसातून 2 वेळा लागतं. जसा ऋतू चेंज होतो तसं पाण्याची जी लेवल आहे ती आपल्याला म्हणजे एका दिवसाआड 2 दिवसाआड असंही होऊन जातं. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा दिवसातून तुम्हाला 2 वेळा द्यावं लागेल. तर पावसाळ्यात बघितलं तर पावसाळ्यामध्ये 2-2, 3-3 दिवस झाडांना पाणी द्यायची गरज नसते. तर अशा पद्धतीने जे आहे ना, वरची माती सुकल्यावर जी आहे ती मस्त झाडांना तेव्हाच पाणी द्यायचं. सो सिम्पल ही टेक्निक आहे की माती सुकली की पाणी द्या. आता इतके सगळे फ्लावर्स घेण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात आणि मी हे सगळं माझ्या एक्सपिरियन्समधून शिकलेली आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा मी यूज करते ज्या वेस्टेजमधून ज्या आहेत त्या मी करत असते. काही गोष्टींसाठी हळूहळू थोडा पैसाही खर्च केलेला आहे आणि आज तुमचा मी अचानक एकाच दिवशी भरपूर पैसा खर्च करणार नाही आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगत जाईल आणि मग तुम्हाला यातून कुठलं ऑप्शन निवडायचं हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड असणार आहे. तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बरेचसे माझ्या झाडांना भरपूर फुलं आलेले बघितलेले आहेत. जास्वंदाला ऑलवेज फुलं असतात. आता हे पिटोनिया गेल्या 3-1 महिन्यापासून मी माझ्या गार्डनमध्ये ॲड केलं आहे आणि यांना पण भरपूर जे आहे ते फ्लावरिंग होत आहे. आपण काय होतं ना की नर्सरीमधून प्लांट आणलं ना तर तेव्हा भरपूर फ्लावर्स असतात. गुलाब वगैरे आणलं, भरपूर असं गुच्छ गुलाब असलं तर भरपूर फ्लावर्स असतात, पण ते एकदाचे घरी आणले की प्लांट्स खराब व्हायला लागतात. माती आपण कशी बनवायची याचा फार मोठा प्रश्न असतो. सो माती बनवताना त्यामध्ये जर थोडी कोकोपीट वगैरे मिक्स केली, चांगलं कंपोस्ट मिक्स केलं, म्हणजे आपण मी नेहमी असं करते की गावाकडे गेली की जे काही म्हणजे शेण असतं ना तर मी ते आणून ठेवत असते आणि ते जुनं झालेलं असलं किंवा अतिउत्तम, मग ते तुम्ही जे आहे मातीमध्ये थोड्या पद्धतीने यूज करून घेऊ शकतात. मातीमध्ये जे आहे चांगली भुरभुरी माती बनण्यासाठी जे आहे त्यामध्ये तुम्ही रेतीचा जो आहे तो यूज करून घेऊ शकतात. आणि हे सगळं गोष्टी ज्या आहेत आपल्याला हळूहळू एक्सपिरियन्सने कळत असतात. पण फक्तच नॉर्मल माती यूज करण्यापेक्षा त्यामध्ये थोडं जे आहे कोकोपीट यूज करा, जेणेकरून कुंडी पण थोडी हलकी होऊन जाते आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला परत परत पाणी द्यायची गरज राहत नाही. कारण कोकोपीट जी असते ना ती जेवढं हवं ना तेवढं पाणी जे असतं ना ते व्यवस्थित होल्ड करून ठेवते. जास्तही पाणी राहत नाही कुंडीमध्ये आणि खूप कमीही पाणी होत नाही. सो तुम्ही कोकोपीट जी आहे ती 30-40% जी आहे ती तुमच्या कुंडीमध्ये मिक्स म्हणजे मातीमध्ये मिक्स करून घेऊ शकतात. मातीची गोष्ट झाली. ह्या तुम्ही बऱ्याचशा जे माझ्याकडे प्लांट्स बघतायत ना हे मी कटिंगने ग्रो केलेले आहेत. जसं की हे जे आहे हे टँगल हार्ट आहे. याची पण अगदी जी नॉर्मल कटिंग असते ती पण लावली तरीही जगून जातात, पण त्यासाठी सीझन फार महत्त्वाचा असतो. जेव्हा मी जशा कटिंग्स ग्रो करेल तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल. आणि आता चला बघा, मी आता पैसे खर्च करण्यापासून सुरुवात करते आणि हळूहळू अगदी फ्रीमध्ये आपण जे आहेत ते पोचणार आहोत. तर हे जे आहे ना अगदी साखरेचा चुरा किंवा मीठ तुम्ही याला म्हणू शकतात, तसं हे दिसतं. याला म्हणतात NPK. NPK म्हणजे नायट्रोजन, काय म्हणतं पोटॅशियम वगैरे हे जे असतं याचं मिक्सचर असतं. NPK 19-19-19 असं याचं नाव आहे. तर हे तुम्ही मार्केटमधून आणू शकतात किंवा ऑनलाईन पण मिळतं इझिली. 1 किलोचं पाऊच तुम्ही घेतलं तर 2-3 वर्ष तुम्हाला टेन्शनच नाही. 1 किलो म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये ना 1 चम्मचभर याला मिक्स करायचं आणि 15 दिवसातून 1 वेळा तुम्ही हे डायरेक्ट जे आहे ते तुम्ही झाडांना देऊ शकतात. अदरवाईज जे आहे ना तुम्ही याचा स्प्रे बॉटलमध्ये भरल्यानंतर झाडांना स्प्रे करून घेऊ शकतात. याने काय होतं ना तुमची झाडांची ग्रोथ छान होते. पत्त्यांमधून पण त्यांना स्प्रे करून जेव्हा हे पाणी मिळतं NPK जेव्हा मिळतं तेव्हा त्यांची फ्लावरिंग पण छान होते, ग्रोथ पण छान होते आणि प्लांट जे असतात ते छान बुशी पण होतात. जर तुम्हाला झाडांना पर्टिक्युलर फक्त खूप जास्त फ्लावरिंग पाहिजे ना तर तुम्ही जे पोटॅश मिळतं ना ते पण घेऊ शकता. ज्या पण गोष्टी ऑनलाईन आहेत ना त्या सगळ्यांच्या लिंक ज्या आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. अदरवाईज प्रोडक्ट मिळाले फ्लिपकार्ट वगैरेवर अवेलेबल असतील तर मी तुम्हाला टॅग पण करून देईल. सो तुम्ही तिकडून बाय करून घेऊ शकतात. आणि काही नाही, 1 वेळा तुम्ही हे सगळं घेतलं ना की अगदी 3-4 वर्ष टेन्शन नसतं. सो NPK हे अशा पद्धतीने जे असते मी झाडांना देत असते आणि कधीतरी स्प्रे करून पण देते. आता सेकंड गोष्ट आहे, ही जी बॉटल होती ना गेल्या 3-3.5 वर्षापूर्वी मी घेतली होती. याला सीवीड सोल्युशन असं म्हणतात आणि
म्हणजे मातीमध्ये काय होतं ना, की आपण जेव्हा आपल्या मुळा ग्रो होतात ना, मातीमधलं सगळं पोषक तत्व मुळा खायला सुरुवात करतात आणि जी माती उरलेली असते कुंडीमध्ये तर ती अशी होते, की त्यामध्ये काहीच न्यूट्रिएंट जे असते ते मिळत नाही. मग सगळं संपून गेलेलं असतं, मुळांनी सगळं संपवलेलं असतं. मग त्या सिच्युएशनमध्ये आपण जे आहे हे सीवीड सोल्युशन जे आहे म्हणजे जे आहे 5-7 जे आहे ना ड्रॉप्स फक्त 1 लिटर पाण्यामध्ये याचे टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि हे तुम्ही जे आहे मातीमध्ये डायरेक्ट कुंड्यांमध्ये टाकून घेऊ शकतात. हे पण तुम्ही महिन्यातून 1 वेळा दिलं तरी चालतंय. हे जे पण मी तुम्हाला आता सांगते ना, तर ते जे आहे म्हणजे तुम्ही जर NPK 1 तारखेला दिलंय तर तुम्ही 15-20 तारखेला हे जे आहे आता सीवीड सोल्युशन आहे हे तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून देऊ शकतात. त्याच्यानंतर पुढच्या 3-4 तारखेला जे आहे मी जे तुम्हाला पोटॅश म्हणली त्याचे 4-5 दाणे जे आहेत ते तुम्ही ते मातीमध्ये घालून देऊ शकतात. जो 15 दिवसाचा गॅप तुम्ही ठेवला तरीही चालतं आणि त्या पद्धतीने तुम्ही जे आहे ते देऊ शकतात. तर ही जी बॉटल आहे ना ही पण भरपूर दिवस टिकते आपल्याला. याचंही पाणी तुम्ही पत्त्यांवर स्प्रे करून घेऊ शकतात. मनी प्लांट पण ह्या म्हणजे सीवीड सोल्युशनने मनी प्लांटची ग्रोथ पण खूप छान होते. जो स्प्रे करत राहिलो आपण त्याच्याने तर पत्त्यांमधूनही सगळं पोषक तत्व जे असतं ते झाडांना मिळत असतं आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी अप्लाय करून जे आहे तुम्ही भरगतचं जे आहे ते झाडांमध्ये फ्लावरिंग आहे ती घेऊ शकतात आणि त्यांचा जो बुशीपणा आहे ग्रीनरी आहे ती व्यवस्थित टिकवून ठेवू शकतात. तुम्ही ते बघू शकतात भरपूर माझ्या जास्वंदाला ज्या आहेत ना त्या कड्या आलेल्या आहेत आणि नेहमीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवत असते. आणि चला आता जे काही सांगणार आहे आता पुढचं सगळं वेस्टपासून जे आहे म्हणजे 1ही रुपया खर्च करायची गरज नाही अशी टिप जी आहे ती आता द्यायला सुरुवात करते. तर कांदा असो किंवा मग जे आपलं बटाट्याची सालं असतात किंवा बनाना असतो ना आपलं जे केळी असतं त्याचे जे साल असतं ना ते तुम्ही फक्त झालं ना की म्हणजे फेकून न देता 2 दिवस फक्त पाण्यात भिजवून ठेवा आणि हे पाणी जे आहे ना म्हणजे यातून सगळं जे आहे बनानाचे जे साल वगैरे आहे ते काढून घ्या, कांद्याची सालही काढून घ्या आणि या पाण्यामध्ये अजून 1 जग पाणी मिक्स करायचं आणि सगळ्या झाडांना देऊन द्यायचं. कारण यांच्यामध्ये ना पोटॅश असतं आणि म्हणजे कमी प्रमाणात असतं. तुम्ही डायरेक्ट मार्केटमधून पोटॅश घेऊन आलेत आणि ते तुम्ही टाकताना त्याचं जास्त प्रमाण असतं. आपण हे घरगुतीच्या गोष्टी करतो ना यांचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे यांच्यामधून मिळणारं जे पोषक तत्व आहे ते झाडांना खूप लवकर नाही मिळत. याचा इफेक्ट थोडा हळूहळू दिसतो. आता बघा हे जे आहे ना याला जे आहे आपल्या म्हणजे गावाकडे वगैरे याला ढेप म्हणतात जी म्हशीला किंवा गाईला वगैरे खाऊ घातली जाते आणि हिंदीमध्ये ना याला सरसो की खली असं म्हणतात. तर ही जी ढेप आहे ना तर तुम्हाला जर लकीली कुठे गावाकडे वगैरे गेलात किंवा मग तुम्हाला जे आहे नर्सरीमध्ये पण मिळून जाते तर ही जी ढेप आहे ना असे 2 तुकडे घ्यायचे आणि 1 जग पाणी घ्यायचं. त्यामध्ये हे 2 तुकडे 2 दिवस जे आहे भिजवत ठेवायचं. ही पूर्णपणे ना अशी पूर्ण डिझॉल्व्ह होऊन जाते आणि याचं जे पाणी आहे ना ते पाणी म्हणजे तुम्ही अजून 2-3 लिटर पाणी त्यामध्ये ॲड करायचं आणि ते तुम्ही झाडांना देऊ शकतात. सगळ्यात बेस्ट आहे हे मला असं वाटतं. जर तुम्हाला घरगुती आणि कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त फ्लावरिंग आणि प्लांटची हेल्थ जर तुम्हाला चांगली पाहिजे असेल तर मग तुम्ही जे आहे ना हे सरसो खलीचं जे पाणी आहे ना म्हणजे फर्टिलायझर ते तुम्ही झाडांना देऊ शकतात आणि याचा रिझल्ट खरंच खूप छान येतो. फ्लावरिंग प्लांटसाठी तर हे खरंच खूप छान आहे आणि त्यातल्या त्यात स्वस्त पण आहे. सो गावाकडे वगैरे थोडं फ्रीमध्ये जे आहे तुम्हाला मिळू शकतं किंवा स्वस्तात मिळू शकतं. गेले तर 1 वेळा चेक करा आणि मग जी गार्डनिंग असते ती सोपी होऊन जाते. आता बघा मी घरच्या घरी कंपोस्ट बनवते आणि अगदी सोप्या पद्धतीने जे आहे मी बनवत असते. आता हा फक्त नाही बरणी आहे आणि ह्या बरणीमध्ये माझं कंपोस्ट बनवणं नेहमी चाललेलं असतं आणि मी बऱ्याच लोकांना हा टेन्शन असतं की कंपोस्ट बनवलं तर त्याच्यामध्ये किडे पडतील, बाहेर येतील, वास येईल. तर असं अजिबात होत नाही. बघा एक चांगली बरणी घ्यायची मोठी, याच्यापेक्षा मोठी असली तरीही चालली आणि तिला ना म्हणजे आजूबाजूला 2-4 होल करून घ्यायचे आणि खालच्या साईडून पण 1-2 होल करून घ्यायचे छान म्हणजे एअर सर्क्युलेशन झालं पाहिजे. हे बघा इथे दिसतंय तसं आणि बस याच्या व्यतिरिक्त काही करायचं गरज नाही आहे. डब्बा तुमचा फ्रीमध्ये जो आहे कंपोस्ट बनवण्याचा इथे रेडी झालेला आहे आणि यासाठी ना तुम्ही जे किचन वेस्ट आहे म्हणजे फळांचे सालं असतात किंवा मग आपण जे टरफले वगैरे व्हेजिटेबल्सचे काढत असतो ते आहे, कोथिंबीरच्या काड्या आहेत आणि असे जे पण काही किचन वेस्ट निघतं. आपण जी भाजी वगैरे बनवतो त्याचं किचन वेस्ट नाही घ्यायचं म्हणजे शिजल्यानंतरचं नाही घ्यायचं. सगळं असं जे आहे ते रॉ मटेरियल घ्यायचं आहे. आधी थोडं त्यामध्ये काय करायचं थोडी माती टाका आणि त्यानंतर जे आहे असं जे म्हणजे लेअरिंग जी आहे ना ती करायची. थोडं त्यामध्ये जे आहे किचन वेस्ट टाकायचं आणि म्हणजे ड्राय वेस्टमध्ये ना तुम्ही कागदाचे तुकडे पण टाकू शकतात किंवा मग काही सुकलेला थोडा भाजीपाला असतो. जसं माझ्याकडे आता बघा इथे संत्र्याची सालं होती ती सुकलेली होती तर मी त्याच्यामध्ये ती लेअरिंग केली किंवा तुमचं चांगलं मोठं गार्डन असेल तर पत्ते भरपूर निघतात झाडांचे, फुलं सुकलेले फुलं असतात ते पण तुम्ही ड्राय वेस्ट म्हणून यूज करू शकतात. म्हणजे फक्त माती टाकल्यानंतर ड्राय वेस्ट टाकायचा जो आहे आपला किचनचा वेस्ट टाकायचा आणि ही अशी लेअरिंग त्याच्यावर चालू ठेवायची आणि इतक्या सोप्या पद्धतीने तुमचं जे किचन वेस्ट
वेस्ट आहे ना, म्हणजे कंपोस्ट जे आहे ना, तर ते 3-3.5 महिन्यामध्ये बनून तयार होऊन जातं. थंडीचे दिवस असले ना तर 4-4.5 महिने लागून जातात, पण उन्हाळ्यात लवकर बनून तयार होतं आणि अजिबात यातले किडे बाहेर येत नाही हे लक्षात ठेवा, कारण किड्यांना मध्येच भरपूर खायला मिळतं, त्यामुळे ते तिथल्या तिथे खाऊन जे आहे सर्वाईव्ह त्यांचं चाललेलं असतं आणि किडे पडले याचा अर्थ असा की तुमचं कंपोस्ट बनणं जे आहे ती सुरुवात झालेली आहे. सो अशा पद्धतीने लेअरिंग करायची. डब्बा फुल भरला की 2-3 दिवसांनी काय होतं, याच्यामध्ये अजून जागा क्रिएट होते, म्हणजे खाली सगळं दाबलं जातं, मग त्यामध्ये अजून थोडी लेअरिंग करायची. असं 3-4 वेळा केला ना की तुमचा डब्बा फुल होऊन जातो आणि मग हळूहळू खाली जातो तो. म्हणजे तुम्ही 15 दिवसामध्ये हा डब्बा भरण्याचा प्रयत्न करायचा. आणि तुमचं जुनं किचन वेस्ट असेल, जसं तुम्हाला मी सरसोची खली सांगितली, त्याचं जे नंतर जे म्हणजे त्याचा जो पूर्ण असा गर खाली उरलेला असतो तो तुम्ही यामध्ये टाकू शकतात. किंवा तुमच्याकडे शेणखत असेल तर तुम्ही ते याच्यामध्ये थोडं टाकून घेऊ शकतात. म्हणजे त्याच्याने काय होतं ना, प्रोसेस फास्ट होऊन जाते. आणि काहीच नसेल ना तर दह्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने पाणी यामध्ये टाकून द्यायचं. आणि खूप सुकं होत असेल ना हे सगळं, तर थोडं पाण्याचा शिंपडा पण यावर मारून द्यायचा. मिक्स वगैरे करण्याची काही गरज नाही आहे. जेव्हा 1 महिन्यानंतर पूर्ण खाली धसलं जातं ना हे, तेव्हा तुम्ही त्याला मिक्स करून घेऊ शकतात. आणि 3-3.5 महिन्यानंतर जे आहे कंपोस्ट बनून तयार होऊन जातं. याच्यातून अजिबात स्मेल येत नाही. याचा अर्थ असा होतो की तुमचं कंपोस्ट बनून तयार झालेलं आहे. जास्तीत जास्त फ्लावरिंग घेण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची असते, जे पण फ्लावर सुकलेले असतात त्यांना काढून टाकायचं, जेणेकरून जी झाडाची एनर्जी आहे ती त्यावर जाते की ते नवीन जे आहेत ते फ्लावर जे आहेत ते बनवेल आणि मग जे आहे ते नवीन फ्लावर येतात. सो तुम्हाला सीड्स वगैरे त्यातून घ्यायची तर 1-2च सीड्ससाठी तेवढे फ्लावर ठेवा. अजिबात म्हणजे बाकीचे जे आहे ते लगेच सुकले की कट करून घ्यायचे. मी पिटोनियाला कंटिन्यू जे आहे कटिंग माझी ट्रिमिंग चालली असते. फ्लावर जसं थोडं कोमेजलं ना लगेच मी कट करून घेते आणि बघा तुम्ही किती फ्लावर जे आहेत ते याला येत आहे. सो अशा छोट्या गोष्टी आहे ज्या तुम्ही केल्याने जे आहे तुमचं गार्डनिंग सोपं होऊन जातं. आणि घरच्या किचन वेस्टपासून तुम्ही कंपोस्ट बनवू शकतात. फर्टिलायझर जे आहे तुम्ही बनाना पील फर्टिलायझर, ऑनियन पील फर्टिलायझर हे सगळं तुम्ही देऊ शकतात आणि तुमची झाडांची ग्रोथ अजून छान करून घेऊ शकतात. उन्हातली झाडं जी असतात ना, म्हणजे तुमच्या बाल्कनीमध्ये जर ऊन येत असेल, सकाळचं ऊन, दुपारचं ऊन, तर तुम्ही तशी झाडं घ्या जेणेकरून ते सर्वाईव्ह करतील. तुमच्याकडे अजिबातच ऊन येत नसेल तर तुम्ही जे आहेत ना स्पायडर प्लांट आहे, मनी प्लांट आहे, अशा प्लांटमध्ये इन्व्हेस्ट करा जेणेकरून तुमची झाडं जे आहेत ते जास्त लाँग टर्मसाठी जगतील. गार्डनिंग हा एका दिवसामध्ये समजून घेणारा विषय अजिबात नाही आहे. यासाठी भरपूर मोठा एक्सपिरियन्स लागतो आणि हळूहळू जसं आपल्याला येतो ना आपण यामध्ये मास्टरी जी आहे ती करत जातो. मी गेल्या 4-5 वर्षापासून गार्डनिंग करते आणि स्टार्टिंगला मलाही भरपूर प्रॉब्लेम्स आलेत, पण त्यामधून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. कटिंग्स कशा ग्रो करायच्या ह्या मला शिकायला मिळाल्या, की थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याचशा कटिंग्स असतात, पावसाळ्यामध्ये जे असतात ना ते कटिंग छान ग्रो होतात. सो नेबर्स असो, कुठे फिरायला वगैरे गेले होते, मी बऱ्याच लोकांना चोर पण बनवलं हे तुम्हाला माहिती आहे. माझं बघून बऱ्याच लोकांनी जे आहे ते कटिंग चोरी करायला सुरुवात केलं आहे. पण कटिंग चोरी करणं याचा अर्थ असा असतो की तुम्ही जिथून आणताय तिथे तुम्ही एखादी कटिंग तुम्ही कापून आणताय, याचा अर्थ असा की तिथे 2 नवीन ब्रांचेस तयार होतील आणि तुमच्या घरी एक नवीन झाड तयार होईल. याचं लॉजिक मला असं वाटतं. सो त्याला चोरी नाही म्हणता येणार, त्याला मल्टिप्लिकेशन आपण म्हणू शकतो. चला असो, अशा पद्धतीने जे आहे माझी गार्डनिंग सध्या मस्त चाललेली आहे आणि आय होप सो तुम्हाला ज्या पण मी टिप्स दिल्या आहेत ना त्याच्याने तुमची गार्डनिंग पण सोपी होऊन जाईल. आणि काही हरकत होत नाही एखादं प्लांट्स आणलं आणि लगेच गेलं तर, कारण ते प्लांट जाण्यामागचं जर लॉजिक आपल्याला समजलं ना तर नेक्स्ट टाईम आपण जेव्हा विकत घेतो ना कुठलीही गोष्ट, कुठलंही झाड लावतो ना, आपल्याला बराचसा त्यामागचा एक्सपिरियन्स जो असतो तो आलेला असतो. त्यामुळे आपल्याला पुढची गार्डनिंग जी असते ती सोपी होऊन जाते. आणि आता मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्याचशा ज्या आहेत त्या टिप्स मी दिलेल्या आहेत. काही माझ्याकडून सुटलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे येणाऱ्या व्लॉगमध्ये मी नक्की जे आहे ते सगळं इन्क्लूड करेल. प्रत्येक झाड हे जे असतं ना, म्हणजे त्यांचे टाईप्स जे असतात वेगवेगळे असतात, इनडोर आउटडोर, त्यानुसार त्यांची जी असते ती काळजी घ्यायची असते. आणि जसं मी सांगते तुम्हाला की एक्सपिरियन्स हा आपल्याला खूप काही शिकवून जातो. आणि जेव्हा जसा एक्सपिरियन्स येतो तसे आपल्याला इतके आपल्या बाल्कनीमध्ये छान मस्त उमललेले फ्लावर जे असतात ते बघायला मिळतात. चला मग आता मी अपेक्षा करते की तुमचे जे पण काही एक्सपेक्टेशन असतील त्या फुलफिल झाल्या असतील ह्या व्हिडिओमधून आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असतील. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.